ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालेली दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्ते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्या लोकांना संभ्रम पडलेला प्रश्न की घटाचं विसर्जन कधी करावं, घट कधी हलवावे. कारण ह्या वर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे आणि नवमी आणि दशमी सुद्धा एकाच दिवशी आली आहे. म्हणून व्हिडिओ सगळा बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. आता सगळ्यात आधी आपण काही ठिकाणी नवमीला कुळाचार केला जातो, काही ठिकाणी दशमीला कुळाचार केला जातो. मी काय सांगते, कुठले अजून व्यक्ती तुम्हाला काय सांगता, याच्यापेक्षा तुमच्या घरात कुठल्या दिवशी कुळाचार केला जातो ते तुम्ही आधी बघा. आणि ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केली असेल, जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी केली नसेल, जर चुलत सासू सासरे करत असेल, जर अजून कोणी भावकीतले लोक करत असेल, तर त्यांना विचारा की आपल्याकडे घटाचं विसर्जन कधी केलं जातं. आमच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो, उपवास सोडला जातो. काही ठिकाणी असा आहे की ना अष्टमीचा उपवास हा नवमीला सोडला जातो. त्याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण आता बघूया की ना उपवास कधी सोडायचा, तिथून सुरुवात करू. लक्षात घ्या, ज्यांचे उठता बसता उपवास आहे, म्हणजेच ज्यांनी पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी उपवास केला होता, त्यांनी आता अष्टमीला उपवास करायचा आहे. आता अष्टमी तिथी ही शुक्रवारी दुपारी 12 वाजता संपती आहे. तर गुरुवारी जरी अष्टमी लागत आहे, ज्यांना अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे, आपण जरी गुरुवारी लागणार आहे तरी सुद्धा उदय तिथीनुसार म्हणजे ती शुक्रवारी दुपारी 12 वाजता संपणार आहे, 12 वाजून 6 मिनिटांनी ती संपणार आहे. याचा अर्थ काय, तर ती आपल्याला ती शुक्रवारीच धरायची आहे. म्हणून कन्या भोजन असेल तर तुम्ही अगदी गुरुवारी करू शकता, हरकत नाही. होम हवन असेल तर काही ठिकाणी हवन हे अष्टमीला केलं जातं, काही ठिकाणी नवमीला केलं जातं. आता नवमी तिथी जर म्हणायला गेली तर नवमी तिथी ही शनिवारी 10 वाजून 58 मिनिटांनी संपणार आहे. आता ज्यांना हवन नवमीला करायचं असेल त्यांनी अगदी सकाळी उठून हवन केलं तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगेल काय ना, अष्टमीलाच हवन करा. याचं कारण पण तुम्हाला सांगते, कारण ज्यांच्या घरात घटाचं विसर्जन हे नवमीला केलं जातं त्यांच्यासाठी थोडं तारेवरची कसरत असणार आहे. म्हणून अष्टमीला म्हणजेच शुक्रवारीच आपल्याला कन्यांचं भोजन तुम्ही आधी केलं गुरुवारी तरी चालेल. मग बाकीचा जो काही कुळाचार असतो, मग ते हवन करणं असो किंवा देवीची ओटी भरणं असो, तर ते तुम्ही शुक्रवारी करा किंवा गुरुवारी केलं तरी चालेल, पण हवन मात्र तुम्हाला शुक्रवारीच करायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं की ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी काय काय करायचं आहे, तर ज्यांचा उठता बसता उपवास आहे, ज्यांनी पहिल्या दिवशी धरला आहे, तुमच्या घरात जर नवमीला उपवास सोडत असेल तर तुम्हाला शनिवारी 10 वाजून 58 सकाळी सकाळी 10 वाजून 58 मिनिटाच्या आतच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. ज्यांचा अष्टमीचा उपवास नवमीला सोडला जातो त्यांचा सांगते, ज्यांचा अष्टमीचा उपवास हा दसऱ्याला सोडला जातो म्हणजे दशमीला सोडला जातो, त्यांनी 10 वाजून 58 मिनिटांनी सोडू शकतात. पण ज्यांचा नवमीला सोडला जातो त्यांनी सकाळी शनिवारी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. आता ज्यांचे नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास आहेत, प्रत्येक समाजात, प्रत्येक जाती धर्मामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. म्हणून मी काय सांगते ते फॉलो करण्यापेक्षा तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करा. आता ज्यांचे 9 दिवसाचे उपवास आहे, काही ठिकाणी 9व्या दिवशी म्हणजे 9व्या माळीला सोडल्या जातात, काही ठिकाणी दशमीला म्हणजे 10व्या माळीला सोडले जातात. आता ज्यांचे 9 दिवसाचे उपवास आहे आणि जर तुमच्या घरात नवमीला सोडले जात असेल तर शनिवारी सकाळी 10 वाजून 58 मिनिटाच्या आत कुळाचार करून देवीचा घट हलवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे. ज्यांचा दशमीला सोडायचा आहे त्यांना काही टेन्शन नाही, त्यांनी 10 वाजून 58 मिनिटांनी दिवसभरात तुम्ही कधी करू शकता. पण शुभ मुहूर्त सुद्धा सांगते, काही ठिकाणी असं सांगितलं गेलं आहे की दोन वाजेनंतर तुम्ही शुभ मुहूर्त आहे, 2 नंतर तुम्ही घट हलवू शकता दशमीचा. पण ज्यांना नवमीला हलवायचं आहे त्यांनी 10 वाजून 58 मिनिटाच्या आतच तुम्हाला गट हलवायचा आहे. आता उपवासाचं तुमचं क्लिअर झालं. आता आपण कुळाचाराकडे वळूया. कुळाचारा संदर्भात बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहेत की ताई आम्ही ज्या तुम्ही आरत्या सांगितल्या आहे पूर्णाच्या, बघा आता काही ठिकाणी 11 दिवे लावले जातात, काही ठिकाणी 21 दिवे लावले जातात, काही ठिकाणी 51 दिवे लावले जातात. तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्हाला करायची आहे. आता आमच्या घरात 11 दिवे लावले जातात. आता काही ठिकाणी असं असतं की पुरण थापायचं असतं, एका डिश मध्ये ते थापायचं,
त्याला छोटे छोटे बारीक होल करायचे आणि त्या होलमध्ये 2 फुलवाती मिळून एक फुलवात, 2 फुलवाती मिळून एक फुलवात असं तुम्हाला त्याच्यावर ठेवायचं. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 2 फुलवाती मिळून एक फुलवात ठेवायची, तूप वगैरे टाकायचं, त्याची आरती करायची. आता तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्हाला सांगते. ज्यांच्या घरात नवमीलाच कुळाचार करायचा असतो त्यांनी हे सगळं कार्य म्हणजे देवीचा घट हलवणं, काही ठिकाणी देवीचा कुळाचाराचा वेगवेगळी भाग असते, काही ठिकाणी खीर केली जाते, काही ठिकाणी फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी पुरणाचे दिवे नैवेद्य केले जातात. तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्हाला करायची आहे. मी सांगते म्हणून ते करायचं नाही, कारण प्रत्येकाचा कुळाचाराचा एक वेगवेगळा भाग असतो आणि आपण तोच पाळावा अशी माझी इच्छा आहे. आता ज्यांच्या घरात नवमीला कुळाचार केला जातो त्यांनी सकाळी थोडंसं लवकर उठा, पटापट सगळं आवरा, स्वयंपाक वगैरे उरकून 10 वाजून 58 मिनिटांनी म्हणजे 11च्या आत तुम्हाला घट हलवायचा आहे, उपवास सोडून घ्यायचा आहे. जर तुम्ही 10 वाजून 58 मिनिटांनंतर घट हलवला तर तो तुमचा दशमीला हलल्या जाईल, जे तुमच्या कुळाचाराप्रमाणे नसेल. म्हणून लवकर उठा, तारेवरची कसरत असणार आहे, त्याच्या आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवा. पटकन उठून आपापला दिवस आवरून घरातली कामं करून स्वयंपाक वगैरे करून तुम्हाला घट हलवायचा आहे. आता तुम्हाला समजलं असेल की ज्यांचा नवमीला घट हलवायचा आहे त्यांनी कसा हलवायचा ते पण तुम्हाला सांगते. किंवा दशमीला हलवणार असेल, जे दशमीला हलवणार आहे त्यांनी 11 वाजून म्हणजे 11 नंतर तुम्ही कधी पण हलवू शकता, हरकत नाही. आता बघा, ज्यांचे उपवास, आता समजा कोणाच्या घरी अष्टमीचा आपला घटस्थापनेचे जो काही कालावधी आहे, जो कुळाचार आहे, ज्या आरत्या आहे, आता आरत्यांबद्दल बराच संभ्रम आहे. काही ठिकाणी थापून केल्या जातात, काही ठिकाणी कणकेचे दिवे करतो त्या पद्धतीने दिवे बनवून आरत्या केल्या जातात. जसं तुमच्या घरात कुळाचार केला जातो त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. फक्त मी तुम्हाला टाइम सांगते आहे की जर नवमीला तुमच्या घरात कुळाचार केला जात असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या नवमीचा कुळाचार तुम्हाला तो जो नवमीचा जो कुळाचार असणार आहे तो तुम्हाला 10 वाजून 58 मिनिटांनीच करायचा आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका आणि व्हिडिओ नीट ऐका, 2दा ऐका, 3दा ऐका, म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल. आता ज्यांना 10 वाजून 58 मिनिटांनी करायचं आहे किंवा त्यांना अगदी दशमीला करायचं आहे त्यांना सांगते, घट कुठल्या दिशेने हलवायचा, डायरेक्ट उचलायचा आणि हलवायचं असं नाहीये. आता घट कोणी हलवू शकतो, तर काही ठिकाणी पुरुष मंडळी घट हलवता, मग ते 1, 3, 5, 7 ह्या क्रमाने हलवता. काही ठिकाणी फक्त स्त्रिया, घरातले एक कुलस्त्री असेल किंवा असं नाही मग मी विधवा आहे मग मी हलू का, असं अजिबात नाही. घरातली स्त्री कोणी असेल फक्त प्रेग्नेंट महिलांनी हलू नका, दुसरं कोणाकडनं तरी हलवून घ्या. तर तो घट असा उचलून लगेच ठेवायचा असं नाही, त्याची सुद्धा एक व्यवस्थित पद्धत आहे. त्याच्या आधी तुम्हाला सांगते, आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित नैवेद्य देवी आईला अर्पण करायचं आहे. काही ठिकाणी असं असतं की घटाला थोडंसं दूध टाकल्या जातं आणि नंतर घट हलवला जातो. काही ठिकाणी असं असतं की दही भाताचा नैवेद्य दाखवून घट हलवला जातो. काही ठिकाणी आता तुम्ही ज्या आरत्या करणार आहे त्या आधी तुम्हाला आई भगवतीला आरत्या करायच्या आहेत, कुळाचार करायचा आहे. तुमच्या देवीच्या ज्या आरत्या आहेत त्या तुम्हाला पठण करायच्या आहे. पठण केल्यावर आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की ह्या 9 दिवसामध्ये माझ्याकडनं जी काही चूक झाली असेल त्याच्यासाठी मला माफ कर आणि ज्या काही सेवा माझ्याकडनं घडल्या असेल त्या मी तुझ्या चरणांशी अर्पण करते. माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, आयु आरोग्य भरभराट नांदू दे. हीच आपल्याला आई आपल्या कुळदेवीला प्रार्थना करायची आहे. आणि हे संपूर्ण वर्ष माझ्या कुटुंबासाठी, माझ्या सगळ्या जवळच्या लोकांसाठी चांगलं जाऊ दे. तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू दे, हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करताना हातात अक्षदा, फूल घेतलं तरी चालेल, ते आपल्या घटावर अर्पण करायचं आहे. आता हे करून झाल्यावर घट आपल्याला उत्तर दिशेला हलवायचा असतो. घट उत्तर दिशेला हलवायचा असतो. घटाची उत्तर दिशेला घट हलवल्यावर आपली सुद्धा उत्तरोत्तर प्रगती होते असं म्हटलं जातं. म्हणून घट हा उत्तर दिशेला हलवायचा आहे. घट हलवल्यानंतर महत्वाचा प्रश्न की जे सामान आहे त्याचं काय करायचं. अखंड दिवा लगेच विझवायचा का? अजिबात नाही. तो दिवा आता तुम्ही नवमीला घटाचं विसर्जन करणार असेल तर तुम्ही तो नवमी दसरापर्यंत तो चालेल, किंवा जर तुम्ही जर दशमीला करणार असेल तर तो दिवस त्याच्यात काही तेल वगैरे टाकू नका, वात काही बदलू नका. जेवढ्या वेळ चालेल तेवढा वेळ तो दिवा तुम्ही चालू शकता. आता जे घटावरचं नारळ आहे, लक्षात घ्या, काही ठिकाणी ते नारळ विसर्जित केलं जातं, काही ठिकाणी ते नारळ फोडून खाल्लं जातं. पण
ते नारळ म्हणजे आई भगवतीचं प्रतीक आहे. मग आता ते नारळ फोडून खायचं का ताई? मग काही काही लोकांच्या मनात असेल की आम्ही इतकी सेवा केली आहे, आणि खरं तर तुम्ही जी काही सेवा केली आहे, ज्या काही सात्विक लहरी तुमच्यापर्यंत आलेल्या आहे, ते त्या नारळामध्ये आहे. मग ते फोडून खायचं का? मी तुम्हाला परत एकदा सांगते, काही ठिकाणी फोडून खाल्लं जातं, काही ठिकाणी फोडून खाल्लं जातं, आणि काही ठिकाणी विसर्जित केलं जातं. पण असं म्हटलं जातं, जर तुम्ही आई भगवतीची इतकी सेवा केली आहे, तर ते नारळ तुम्ही फोडून कसं देणार? काही ठिकाणी असं असतं ताई, ते आम्ही बांधून आमच्या घरावर ठेवू शकता का? बघा, मी परत तुम्हाला सांगेल, मी काय म्हणते किंवा कोणी काय सांगतं, हे तुमच्या घरात जी पद्धत केली जाते, आणि 90% घरात नारळ फोडून खाल्ल्या जातं. कारण त्याच्यावर सेवा, त्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत आलेल्या असत्या, आणि त्याच्यासाठी तर ते नारळ फोडूनच खायचं असतं, नारळ विसर्जित करायचं नाही. पण तुमच्या घरात जर ते नारळ विसर्जित करायची पद्धत असेल, तर ती चुकीची आहे, मी असं अजिबात म्हणणार नाही. आपल्या कुळाचाराप्रमाणे, आपल्या चालीरीतीप्रमाणे, आपल्या सासूंनी, आजी सासूंनी ज्या काही प्रथा पाडल्या असेल, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण 90% लोक फोडूनच खाता, आणि केंद्रानुसार सुद्धा ते फोडूनच खायचं असतं, कारण त्याच्यावर तुम्ही सेवा केलेली असते, आणि आई भगवतीचा आशीर्वाद आहे, ते डायरेक्ट निर्माल्यात टाकून देणं किंवा वाहत्या पाण्यात टाकून देणं चुकीचं आहे. असो, बाकी तुमचा निर्णय. हे झाल्यावर जे आपण घटात जे धन आलेलं आहे, तर ते धन लगेच त्याच दिवशी घट विसर्जन करायची घाई करायची नाही आहे. ते जे धन आहे ते तुम्ही, आपण जेव्हा देवीची संध्याकाळी ओटी भरतो, तेव्हा ते धन कामाला येतं. तर त्या ओटी संदर्भात सुद्धा लवकरच माहिती मी घेऊन येईल. सॉरी, देवीची तळी भरतो आपण, तर त्या तळी संदर्भात पण मी लवकरच माहिती तुमच्या सोबत घेऊन येईल. आता फक्त मी तुम्हाला सांगते, घट हलवला, ते नारळ त्याच दिवशी फोडून खायचं का? तर काही ठिकाणी असं असतं की त्याच दिवशी फोडून खाल्लं जातं, आणि केव्हा? जेव्हा देवीची तळी भरतो आपण, तळी भरताना सुद्धा नारळ लागतं, तेच घटाचं नारळ उचलायचं, त्याची तळी भरायची. तर ते तुम्हाला मी नंतर सविस्तर सांगेल. आता फक्त ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सांगते आहे. आता खालचं जे आपला घट आहे, ज्याला काही ठिकाणी मडकं म्हणतात, तर त्या घटाचं काय काय करायचं? तर त्या घटातलं पाणी तुम्ही भरून ठेवू शकता, त्याच्यामध्ये एखादं रोपटं लावा, आणि घटात जर पाणी उरलं असेल तर ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. त्याच्यामधला ₹1 सुपारी आहे, तो तुम्ही जपून ठेवा, नंतर तुम्हाला कुठल्याही कलशामध्ये वापरण्यासाठी कामाला येईल, हरकत नाही. आणि जो कलावा तुम्ही बांधला आहे, तो कलावा सुद्धा तुम्ही जपून ठेवा. घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात तुम्ही घालायचा असतो, ते संरक्षणाचं काम करत असतं. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. जो घट आहे, म्हणजे आता घट त्याच दिवशी विसर्जन करायचा का नाही, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आता ज्यांच्या घरात नवमीला घट हलवला जातो, त्यांनी संपूर्ण शनिवार ते तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्ही त्या घटाचं विधिवत विसर्जन करू शकता. म्हणजे निर्माल्यात, आता वाहत्या पाण्यात, जर मी खरं सांगू का, तुमच्याकडे जर शेती असेल ना, तर त्या शेतीमध्ये ते छानपैकी लावून द्या, वाहत्या पाण्यात, किंवा प्रदूषण होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जे फळ ठेवलं आहे त्याचा प्रसाद तुम्ही खाऊन घ्या. ज्या माळा तुम्ही अर्पण केल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला निर्माल्यात जाऊ द्यायच्या आहे. जे विड्याची पानं आहेत ते सुद्धा उचलून तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे. आता जे देव तुम्ही घटी बसले होते, अर्थात त्याचं त्याचे त्या त्या देवीची त्या देवीची जी पूजा अर्चा आहे, तर ती तुम्हाला, आता ज्यांच्या घरात नवमीला हे सगळं कार्य झालं, 11 वाजेनंतर तुम्ही देवीचा सगळा कुळाचार केला, घट हलवला, मग आता 11 वाजले, 11 नंतर तुम्ही देवपूजा करू शकता. ज्यांच्या घरात दशमीला आहे, तर त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा घटाचं विसर्जन झाल्यावर आपले जे टाक आहे ते स्वच्छ धुवायचे आहे, आणि त्यांना आपल्या जागेवर ठेवायचं आहे. काही घरात 9 दिवस देवी म्हणजे काय, काही घरात 9 दिवस देवाचं काही केल्या जात नाही, किंवा सगळेच देव घटी बसले आहे असं समजलं जातं. त्यांनी सुद्धा घट हलवल्यावर सगळ्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे, त्यांना अंघोळ घालायची आहे, छानपैकी सगळं करायचं आहे. भले तुम्हाला 2-3 का वाजेना, हरकत नाही, पण तुम्हाला त्याच दिवशी सगळं करायचं आहे. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आता जो दिवा आहे तो तसाच ठेवायचा आहे. दिव्याखाली अर्थात थोडंफार तेल गेलेलं असणार आहे. जर तुमचे तांदूळ चांगले असेल तर ते तांदूळ थोडेसे धान्यात टाका, बाकी तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. पण जे घटाचं तुम्हाला सांगितलं आहे, तर घटाचं लगेच विसर्जन करायचं नाही. आता सगळे डाऊट क्लिअर झाले असेल. जेव्हा पुरणाच्या आरत्या करतो, तर आरती केल्यावर अर्थात त्याचं निर्माल्य उरतंच, त्या कापसाचं काळं काळं उरतंच, तर ते थोडंसं साईडला घ्यावं, आणि जो काही खाली भाग उरलेला आहे पुरणाचा, तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून सगळ्यांनी तो कंपल्सरी खायचा. तो कुळाचाराचा सगळ्यात महत्वाचा भाग मानला जातो. थोडं थोडं खा तुम्ही, प्रत्येकाला थोडं थोडं द्या, म्हणून लावतानाच व्यवस्थित लावा, थोडंसं लावा. जर तुमच्याकडे जास्त लोक असतील तर तुम्ही थोडंसं जास्त थापू शकता,
पण आता काही ठिकाणी 16 दिवे लावले जातात, काही ठिकाणी 51, 21, 11 तुमच्याकडे जी पद्धत आहे. फक्त फुलवात घ्या, शुद्ध गाईचं तूप घ्या आणि फुलवातीमध्ये 2 वाती मिळून 1 वात तुम्हाला करायची आहे. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई हवन कधी करायचं. तर बघा, आता काही महिलांना असा प्रश्न पडला आहे की ताई अष्टमीलाच आम्ही हवन करायचं, तर ते सकाळी करायचं का, दुपारी करायचं का? तर बघा, हवन तुम्हाला दुपारी केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम. पण बघा, आधी तुम्ही कन्यांचं भोजन करा, चालेल, कारण काही लोकांनी पंचमीला केलंय, काही सप्तमीला केलंय किंवा काही काही लोकांनी 6व्या माळीला केलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने केलं असेल हरकत नाही, पण ज्यांना अष्टमीला करायचं आहे त्यांनी मी तुम्हाला सांगते, दुपारी तुम्ही हवन करा, नंतर देवीची ओटी भरा आणि नंतर तुम्ही कन्यांचं भोजन द्या. अगदी ते नाही जमलं तर आधी हवन करा, नंतर कन्यांचं भोजन करा आणि नंतर तुम्ही ओटी भरा. सिक्वेन्स वाईज हवन आधी करायचं असतं. पण जर तुम्हाला हे नाही शक्य झालं, तुम्ही जर आधी कन्या भोजन केलं असेल तर काही मनात आणू नका, काही वाईट होणार नाही आहे. आता मेन म्हणजे जो दिवा लावला आहे ते तेल संपेपर्यंत तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. नंतर त्या ज्या दिव्याची वात, कारण वात भरपूर असणार आहे, इतकी वात लागलेली नाही, आमच्या घरात सांगते, इतकी वात तुम्हाला लागलेली नाही आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर आहे ना, ती जी वात उरलेली आहे ती तुम्ही कापसासोबत जाळा, निर्माल्यात टाकू नका. आपण बऱ्याच वेळा ते निर्माल्यात टाकतो, पण तसं करू नका. कापूर बरोबर ती वात तुम्ही जाळा. अगदी मग तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जर तुमचा दिवा शांत झाला असेल तर त्या दिवशी करा, नाहीतर दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल. आता परत एकदा तुम्हाला सांगते, नवमीला जे तुम्हाला मी घट हलवणं, देवीच्या आरत्या, नैवेद्य जे काही सांगितलं आहे ते तुम्हाला नवमीला ज्यांना करायचं आहे. आता ताई मग नवमीला मग आम्ही शुक्रवारीच करू का? तर असं नाही चालणार, कारण उदय तिथीनुसार मी तुम्हाला ते सांगते, उदय तिथीनुसार शनिवारी सकाळी 10:58 नवमी तिथी संपत आहे. म्हणून तुम्हाला घट हलवायचा जो कार्यक्रम आहे, तो कुळाचाराचा मेन भाग आहे, तो तुम्हाला 10:58 आधीच करायचा आहे. ज्यांचं दशमीला आहे त्यांनी रिलॅक्स, त्यांनी 10:58 केलं तरी चालेल, त्यांनी काही घाई करू नका. कारण काय होईल ना, ज्यांच्या घरात दशमीला करायचं आहे मग त्यांचं नवमीलाच होऊन जाईल, हे सुद्धा आहे. आता ह्या 2 तिथी मिळून एकत्र आल्यामुळे हा संभ्रम झालेला आहे, तो मी बऱ्यापैकी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. जरी नाही समजलं तरी कमेंट करा, पण कमेंट करण्याच्या आधी एकदा व्हिडिओ सगळा नीट बघा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. बराच एकदा वेळा असा प्रश्न येईल की ते आमच्या घरात सुतक आलं आहे किंवा अचानक मासिक धर्म मला आला आहे, घरात कोणी करणार नाही, मग काय करायचं? मग अशा वेळेस तुम्ही कोरडा नैवेद्य म्हणजे काय, कुठली पण बर्फी, पेढा देवी आईला अर्पण करून तुम्ही घटाचं विसर्जन करू शकता, जर तुमच्या घरात कोणी करणार नसेल तर. आणि जर कोणी करणार असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं थोडंसं, बाई आता तरी कर, आता तरी कर, या पद्धतीने करू शकता. कुळाचार तुमच्या पद्धतीने करायचा आहे. कोणी काहीतरी सांगतं, कोणी तुम्हाला सांगेल नारळ विसर्जनच करा, असं चालणार नाही. ते विडाची पानं पण तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे. पण तुमच्या घरात जर नारळ फोडून खाल्लं असेल तर तुम्हाला ते फोडूनच खायचं आहे, कारण त्याच्यात खूप देवीचं जागृत आहे, ते खूप त्याच्यामध्ये खूप सात्विक लहरी समाविष्ट केल्या आहेत आणि तो प्रसाद खूप महत्वाचा आहे. तर आता हे तुमच्यावर आहे, ते काय करायचं काही नाही, तुमच्या घरात जी पद्धत केली जाते त्या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, मी बरीच माहिती तुम्हाला सांगितली आहे. काही अडचण असेल तरी पण तुम्ही मला विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी, माता रेणुकीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.